पोस्ट बळी राजानिमित्त त्यांनी त्या दिवशी केली होती, बळीपूजनाच्या दिवशी. ती वामनाला खरं तर सर्वश्रेष्ठ ठरवणारी आहे. आणि आम्ही जे कृषीवंशक आहोत, जे बळीवंशक आम्ही आहोत, तर आमच्या ह्या भावना निश्चितच त्यामुळे दुखवल्या गेलेल्या आहेत. आणि रुपाली चाकणकर ह्या स्वतःला परिवर्तनवादी आणि पुरोगामी म्हणवतात. मी विशिष्ट एका समाजाची आहे हे सुद्धा त्या सांगत असतात. आणि फुलेवाड्यात सुद्धा फार दिमाखाने तिथे बाईट त्या देत असतात. परंतु जेव्हा विचार खऱ्या अर्थाने मांडण्याची वेळ येते, त्या पुरोगामी विचारांना काळीमा फासणारे आणि प्रतिगामी विचारांना पुरस्कृत करणारे ती कृती त्या करत असतात. आणि इतकंच करून त्या थांबत नाहीत, तर संविधानिक एका पदावरती त्या आहेत. जेव्हा आपल्याला एखादा विरोध किंवा आपण चूक केली आहे ती मान्य करायची सोडून तुम्ही तुमच्या संविधानिक पदाचा एक महिला आहे म्हणून गैरवापर करता आणि आमच्या पुरुष बांधवांवरती तुम्ही कूट आणि कुटील नीतीने तुम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी सांगता. स्वतःच्या घरातल्या पुरुषांना तुम्ही पुढे करता. त्यामुळे हे अत्यंत चुकीचं आहे. त्यांच्या ज्या पोस्ट त्यांनी केलेली आहे त्याबद्दल तर त्यांचा निषेध आहेच, परंतु संविधानिक पदाचा आणि एक महिला म्हणून त्याचा गैरवापर करत असतील तर निश्चितच हे एक महिला म्हणून आम्हाला सुद्धा खेदजनक आहे. जर त्यांच्याकडे आम्ही न्याय मागण्यासाठी जातो, पण असं जर त्या न्यायाला काळीमा फासणारं जर पाऊल उचलत असतील आणि कुठल्याही पद्धतीचं त्यांच्याकडून याबाबत दिलगिरीसुद्धा त्या व्यक्त करत नाही, ती पोस्टही त्या डिलीट करत नाहीत, परंतु चितवण्याचं काम हे त्यांच्याकडून सातत्याने सुरू आहे. मी दाखवा ना मीडियाच्या माध्यमातून ज्या प्रदीप त्या सांविधानिक पदावरती आहेत. मला असं वाटतं निश्चितच डिलीट झालेल्या पोस्टसुद्धा सायबरच्या माध्यमातून त्या पुन्हा त्या काढू शकतात. जर प्रदीपदादा कनसे ज्यांच्यावरती त्यांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे, जर त्यांची कुठली अशी जर त्यांच्याबाबत अश्लील पोस्ट असेल तर त्यांनी निश्चित ती मीडियाच्या आपल्या माध्यमातून समोर आणावी आणि जे काही असेल ते समोरासमोर त्यांनी बोलावं. विनाकारण मागणं, धमक्या देऊन किंवा कायद्याचा गैरवापर करून त्या जर अशा पद्धतीने जर गुन्हे दाखल करत असतील आणि त्रास देण्याचं जर काम करत असतील तर निश्चितच हे महाराष्ट्राची जनता आणि आम्ही चळवळीतले आम्ही कुणीही हे सहन करून घेणार नाही. त्यांना जर असं वाटत असेल तर पुरुषांना मध्ये घालून त्या अशा पद्धतीने जर सूड उगवत असतील तर आमच्या ह्या वैचारिक कृतीशील भावांच्या मागे आम्ही बहिणीसुद्धा उभ्या आहोत, हे त्यांनी विसरू नये. आणि तात्काळ लवकरात लवकर त्यांनी माफीही मागावी, दिलगिरी व्यक्त करावी आणि पदाचा राजीनामा द्यावा ही आमची मागणी आहे. या संदर्भात आमची भूमिका अशी आहे की तो जो फोटो आहे तो फोटो अजूनही रुपाली चाकणकरांच्या त्या पोस्ट जी आहे त्यांच्या वॉलवर ती अजून डिलीट झालेली नाही आहे. बळीराजा हा आमचा सम्राट आहे. महात्मा फुलेंनी गुलामगिरी या पुस्तकातून बळीराजा हा आपला कुलदैवत आहे अशी मांडणी केलेली आहे. त्या बळीराजाचा अवमान करणारं पोस्टर त्यांनी पोस्ट केल्यामुळं आमच्या धार्मिक भावना दुखावलेल्या आहेत. त्यामुळं आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन करतोय की रुपाली चाकणकर यांच्यावरती आमच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांना महिला आयोगाच्या पदावरून पदमुक्त करण्यात यावं. कारण बळीराजा हा आमचा शेतकऱ्यांचा राजा आहे. आमच्या जीन्समध्ये बळीराजा आहे. ज्या बळीराजाचा रुपाली चाकणकरांनी अवमान केलेला आहे त्यामुळे आमच्या भावना दुखावलेल्या आहेत. आणि बळीराजा जो आमचा राजा आहे त्याचं महत्त्व रुपाली चाकणकरांना माहीत नसलं तर त्यांना माहीत करून देण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये रुपाली चाकणकरांना महाराष्ट्रभरातून आम्ही गुलामगिरी ग्रंथ भेट म्हणून पोस्टानं पाठवणार आहोत.